हाय फ्रेंड्स, तर हे बघा आज काय आणलंय. बकऱ्याचं मटण आणलंय. बकऱ्याचं मटण काय पोरं खात नाही जास्त, मग पोरं लय मनचंद येत म्हणून सांगावं लागत प्रत्येक व्हिडिओ मध्ये. थोडंच आणलंय, 1 पावच आणलंय. माझ्या एकली पुरतच आणले बरं का, कोणासाठी नाही आणलं. आणि हे वेगळं धुवून घेऊ. 60 रुपयाला भेटत काय ते. हे वजडीचं आणलंय थोडस, ते पण धुवून घेते. द्या गरम पाणी होतं बाई या नळाचं. चिकन धुवून घेते मम्मी, मटण धुवून घेते. आता असं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं चांगलं. आज मी हे मटण आहे ना लय वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. हा, कांदा टमाटर कापून घ्यायचं, कच्चा मसाल्यातच बनवणार आहे आज. टाकून घ्या. हे बघा आता मम्मी टमाटे कापून घेते कांद्यासोबतच. आता तिकडं हे बघा कांदा टमाटर चिरून घेतलंय मी. आता थांब 2 मिनिटं. हे बघा चिकन धुवून घेतलेलं आहे. चिकन साईडला काढून घेते आणि हे कांदा टमाटर पण याच्यात टाकी दे. हे अद्रक लसूणची पेस्ट आहे. हे आपलं लाल तिखट आहे. हे गरम मसाला आहे. आणि थोडी हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते. 2 चमच. आणि ही कोथिंबीर पण टाकून घेते. थोडे जिरे टाकून घेते. हे बघा आता मटका घेतलं एकदम, याला स्वच्छ धुवून घेतलंय मम्मीने आधी. तेलाची केटली नाही आणली वाटतं. थांब आणते. हे बघा आता तेल टाकून घेते याच्यामध्ये मम्मी. थोडं तेल टाकून घ्यायचं, अर्धा चमच. आणि सगळं कालून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं. थोडं टाकून द्या थोडं. आता याच्यामध्ये दही पण टाकणार. ते दुधाचं आहे ना, असं तिकडे ठेवलेलं. त्याच्यामध्ये नाही ठेवायचं अगं, त्याच्यात मग बरफ होतं. त्याच्यात थोडं टाका. त्याच्यामध्ये दही पण टाकून घेणार आहे आपण मस्तपैकी, म्हणजे जरा असं टेस्ट नाही ते गाठ पटकन. ते लय टाईट गाठ बांधतात ते लोक. मग बंद करावा. थोडं दही पण टाकून घेतलंय. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण. चांगलं मिक्स केलंय. चला आता बाहेर आपल्याला चुलीत ठेवायचं हे मटकं. चला तिथंच घेते टाकून. कॅटली घ्या तेलाची. तेलाची कॅटली घ्या, तिकडे टाकते मी बाहेर. हे बघा मी स्वयंपाक करून घेतलेला आहे आधी. तर हे हार पडलाय आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर यांनी मटण आणलंय. तर मी आता हे मटण आहे का, हे बघा असं कालून घेतलेलं आहे सगळं. या मटक्यात थोडं तेल टाकते. याच्यात थोडं तेल टाकून आहे का, हे सगळं आता मटण आहे का मी याच्यात टाकून घेणार आहे आणि हारामध्ये ठेवणार आहे. अगं ते पहिलं स्वयंपाक बनवून घेतलेला ना, मग आता हे हार पाहिजे ना याला, तर मग त्या हारात ठेवते. हे बघा आता याच्यामध्ये सगळं चिकन टाकून घेतलंय मम्मीने. आणि आता याला झाकण काय ठेवायचं. हे बघा आता, हे बघा याच्यात मटण भरून घेतलं मी सगळं. आता आज नवीन पद्धतीने करायला लागले हे. आता हे भोगुलाच्या हारामध्ये ठेवायचं असं आपण. ठेवून द्यायचं. हे बघा छोटासा झाकणी आहे त्याच्यावर. असं ठेवते ना, ते बसतय. असं झाकून ठेवायचं हे बघा आता गवऱ्या इकून लावू आणि वर याच्यात थोडा जाळ करू. याच्यात ते हार ठेवा नाही, ते लाकडी ठेवा याच्यावर गरम ओली. त्या भोगुला तव्यावरती ठेव ना, नाही तर अशी ठेवते ना. आता
चारी जागेवरून आपण आता हार टाकून घेणार आहे. हार टाकून गवऱ्या लावून मग त्याचा हार पडन ना, मग त्याच्या शिजून निघन ते. आता मस्त हारावरती शिजून घ्यायचंय चिकन आपल्याला. इथे वर टाक गौरी. वर कशी पेटन? पेटत ते ऑटोमॅटिक पोळून तुला ते. त्याला जाळ फुका जरा. आता आपण याला थोड्या वेळ असंच राहून द्यायचं. हार पडलेला ना ते मस्त शिजून निघन त्याच्यात आता चांगलं. हे बघा आता आपलं मटण कसं झालंय बघू खोलून. आता याला खोललंच नव्हतं, नीट काढावं. अगं बाय 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 बाय, हे बघा किती छान झालंय. हे बघा मस्त झालंय मस्त. चला आता खायला घेऊ तिकडं. ते ठेव याला उचला फुटन नाही तर. नाही फुटत. हे बघा अजून उकळी फुटते त्याला. मस्त झालंय. अर्धा ते पाऊण तास झाला आम्ही याच्यात ठेवलं होतं. अर्धा पाऊण तास झालं. बकऱ्याच्या मटणाला शिजायला टाइमच लागतो. याला राहून देतच. हा, राहू दे ते पुळण. थांबा मी तुम्हाला ना डबा काढून देते त्याच्यात टाका. हे बघा आता. करताव. हा काय नाही राख नाही त्याला टाका तसंच. हातून लागलंय का थोडं खाली अहो नाही चला. पुळायला लागलं. ते वाला कपडा घेतलाय तुम्हाला पुळण पहिलं. बघा किती छान झालंय. सुगंध त्याला भारी यायला लागला. थांबा 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 ती हड्डी अटकली. ये ना अंगा उडून. थांबा. चिकन एकदम असं अहो, सॉफ्ट ते झालंय. हड्डी अटकली त्याच्यात. चिकनच येतं तोंडामध्ये, मटन आहे. सॉरी, मटन चिकन नाही. स्मेल भारी येत आहे. पण कुणी खात नाही ना म्हणून थोडंच आणलं होतं ती. चिकनच येतं तोंडामध्ये, मटन आहे. सॉरी, मटन चिकन नाही. स्मेल भारी येत आहे. पण कुणी खात नाही ना म्हणून थोडंच आणलं होतं ती. मस्त झाले. त्या अंगच्याच पाण्यात शिजलेलं आहे बरं का. आपण काहीच नाही टाकलं त्यात. हे बघ इकून आहे ना, इकून कमी पडलं तर बरं झालं. राहू द्या. तिला पाऊण तास लागतच. मटण शिजत नसतंय लवकर. जर चला दाखवा बरं खाऊन कसं झालंय तर. जरा गार होतंय नको करू आता. चल आता मम्मी पप्पा टेस्ट करून सांगतील कसं झालंय. बघा पहिलं मस्त शिजलंय. एकदम मस्त. हे बघा. धर शिजलंय हे बघा. हे बघा शिजलं एकदम मस्त छान शिजलं. छान शिजलंय. तुटतंय लगेच हाताने. मस्त शिजलंय. खूप छान झालंय. जोरात झालेले. तर तुला बघा दीदीला चारी देत नका म्हणती. अशी गर्दी म्हणून मी बकऱ्याचं मटण आणतच नाही जास्त. पोरं खातच नाही. तर एकदा आता चिकनचं करायचं असं मम्मी आपल्याला. असंच करायचं. चिकनच्या कोंबडीचं करायचं एकदा असं. आता दुसऱ्या वेळेस आणलं का मग करू. चिकनचं गाळ धुवून द्यायची तर समजू. हा चिकनचं लवकर काढावं लागेल 15-20 मिनिटं. जास्त वेळ नाही ठेवायचं, थोड्या वेळच ठेवायचं. मग आपण वाफेवर शिजलेलं मस्त लागत आहे. छान भारी झाले. तुला मसाले पुरे आतून खायला गेले शेतात पुरी मसाले. हे चटाच्या कळमुळे ना त्याचा कलर चेंज होतोय. पण हे भारी झाले बघा, मस्त झाले. शेतात तू लेग पीस घे ना, थोडा खाऊन घे आता. ही काळी दा तू खान बाई एवढं. शाबास. या मग मटण खायला. गोड गोड तिखट गोड 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 काय. बाय. मस्त झणझणीत. आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आमची रेसिपी आवडली असली, आमचं जेवण आवडलं असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवण आवडलं असलं तर एखादी कमेंट करा चांगली. चला आता बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूपच छान झाली आहे. चला तर बाय बाय.